नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाहेर चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळा हा ऋतू केवळ पाऊस पाडत नाही, तर तो पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला नवीन जीवन देत असतो. म्हणून माणसांपासून ते पशु पक्ष्यांपर्यंत सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यात घरातील कामेही नको वाटतात. हे बघा, मी माझा कपड्याचा पसारा पडला आहे, त्याच्या आता घड्या करून एका जागेवर व्यवस्थित ठेवून देणार आहे. आणि मी आता दर महिन्याचे सर्वात महत्त्वाचे काम करण्यास बसणार आहे. ते तुम्ही ओळखलेच असेल. संपलायला किराण्याची यादी करते. महिन्याचं बरंच आणला तर जसे आठवले तसे मी या वहीमध्ये लिहून ठेवणार आहे. आता माझे आजचे सर्व काम आटोपले आहे आणि मी आता टिफिनसाठी बनवणार आहे हिरव्या मुगाची उसळ. हे मूग मी काल सकाळी भिजवून रात्री एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते आणि त्याला थोडे मोडही आलेले आहेत. हे मी आता फक्त कुकरमध्ये फक्त एकच वाफ घेणार आहे, शिट्टी करणार नाही. शिट्टी केली म्हणजे ते मऊ होतील. हे बघा, मी आता सर्व मूग कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि कुकरचे झाकण आता बंद करून घेणार आहे. थोडी 2 ते 3 मिनिटात वाफ आली की लगेच कुकर बंद करणार आहे, म्हणजे ते अर्धवट छान शिजतील आणि मऊही होणार नाहीत. आता मी भाजीला लागणारे कांदे सुद्धा बारीक चिरून घेणार आहे. त्यात मी कांदा टाकणार आहे. कांदा म्हणजे सर्व भाजीतलं माध्यम आहे, त्यामुळे प्रत्येक भाजीत कांदा लागतो किंवा जवळजवळ बऱ्याचशाच भाज्यांमध्ये आपण कांदा टाकत असतो. कांद्यामुळे सर्व भाज्यांना चव येते. त्यातल्या त्यात ज्या सुक्या भाज्या असतात त्यांना कांदा हा लागतोच. हे बघा, आता माझा कांदा चांगला बारीक चिरून झालेला आहे. मी आता भाजीसाठी लागणारी कोथिंबीर आधी बारीक चिरून घेणार आहे. स्वयंपाकामध्ये कांदा, कोथिंबीर, आले आणि हिरवी मिरची हे सर्व कॉमन वस्तू आहेत. त्या जर नसतील तर स्वयंपाकाला एक कोणतीच चव येत नाही. हे बघा, आता मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेणार आहे. आजच्या भाजीमध्ये मी टोमॅटो घालणार आहे. अर्धाच टोमॅटो घेणार आहे, अर्धा मी काढून ठेवणार आहे. आता माझा टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे आणि मी आता लसूण, थोडे आले खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे. या ठिकाणी हा लहानच खलबत्ता असल्यामुळे मी याच्यामध्ये लसूण काढून घेणार आहे. हे बघा, आता काढले गेले छानपैकी बारीक.
हा बघा किती छान काढलं गेलेलं आहे. आता मी एका कढईत तेल गरम करायला ठेवले आहे. तेलही आपले आता गरम झालेले आहे. त्यामध्ये मी आता जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेणार आहे आणि थोडा हिंगसुद्धा घातलेला आहे. हे बघा आता आपला लसूण चांगला परतवून झालेला आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून परत एकदा चांगला तांबूस लाल रंग येईल तोपर्यंत परतवून घेणार आहे. हे बघा कांद्याला आता चांगला रंग आलेला आहे. त्यामध्ये मी थोडं लाल तिखट, धने पावडर, हिंग, काळा मसाला, त्याचप्रमाणे थोडी हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मी आता चांगले उलथणीने परतवून घेणार आहे. हे बघा हे आपले आता परतवून झालेलं आहे. यामध्ये मी थोडा चिरलेला बारीक टमाटासुद्धा टाकलेला आहे. हा टमाटासुद्धा मी आता चांगला परतवून घेतलेला आहे. आता तो थोडा मऊ झालेला आहे. त्यामध्ये मी कुकरमध्ये शिजलेला हिरवा मूग टाकणार आहे. हे बघा मूग टाकून झालेला आहे आणि तो आता मी चांगला परतवून घेणार आहे. आपण थोडी वाफेमध्ये त्याला शिजवल्यामुळे थोडा तो मऊ झालेला आहे मूग. त्यामुळे आता शिजण्यास जास्त वेळ लागणार नाही. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ आणि बारीक कोथिंबीर म्हणजे चिरलेली बारीक कोथिंबीर टाकलेली आहे आणि चांगले परतवून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनटे चांगली वाफ काढून घेणार आहे. हे बघा आता परतवून झालेलं आहे आणि आता मी त्याला 5 ते 10 मिनटे चांगलं झाकू देणार आहे. 5 ते 10 मिनटे झाल्यावर ही बघा आपली मुगाची उसळ आता तयार झालेली आहे. मस्त अशी मुगाची उसळ तयार झालेली आहे डब्यासाठी. कशी वाटली तुम्हाला आजची ही मुगाची उसळ? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.